पुढची महत्त्वाची बातमी, नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। विकास गोगावले समर्थक आणि सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यात सुशांत जाबरेंच्या वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली। सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाला। दरम्यान या ठिकाणी आता रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल दाखल झाले आहेत। मतदान केंद्रावर जाऊन त्या घडलेल्या घटनेचा आढावा घेतला। महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का, याचा देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। दरम्यान यावर विकास गोगावलेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले, परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातंय। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वळून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.